किराणा घराण्याच्या गायकीचा मानदंड म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं आणि अदबीनं ज्यांचं नाव घेतलं जातं असं एक अतिशय तेजस्वी संगीतरत्न म्हणजे पंडित अच्युत केशव अभ्यंकर. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची गायकी आत्मसात करून आयुष्यातील सुमारे 7 दशकं त्यांनी ती निष्ठेने जपली. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात 2 जानेवारी 1937 रोजी अभ्यंकरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना गाण्यात विशेष रस होता. याच सांगीतिक वातावरणात दिवेआगर येथे इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. 1958 सालच्या सुमारास त्यांनी किराणा घराण्याचे सिद्धहस्त गवई पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यापूर्वीच मास्टर कृष्णराव, पंडित राम मराठे, बडे गुलाम अली खां साहेब, पंडित सुरेश हळदणकर, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, बालगंधर्व अशा दिग्गज कलावंतांच्या किमान 500 मैफिलींचे साक्षीदार असल्याचे ते ठामपणे सांगायचे. मात्र कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना सुरू असलेल्या या संगीत अभ्यासाला दस्तूर गुरुजींच्या घरंदाज व शास्त्रोक्त शिक्षणामुळे एक दिशा मिळाली. दस्तूर गुरुजींकडे अभ्यंकरांचे 1958 ते 1972 असे तब्बल 14 वर्षे अखंड शिक्षण झाले. किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खां साहेब, त्यांचे शिष्य सवाई गंधर्व व त्यांचे शिष्य पंडित फिरोज दस्तूर, पंडित भीमसेन जोशी व पंडिता गंगूबाई हनगल अशा थोर परंपरेचा आणि घरंदाज गायकीचा वारसा अभ्यंकरांनी अत्यंत निष्ठेने जपला. नेमका सूर, आवाजाची फेक, स्वरांची पकड, अत्यंत मुलायमतेने स्वरांचा आविष्कार, चैनदार आलापी व रागाची शास्त्रशुद्ध बढत यांचं असाधारण शिक्षण त्यांना दस्तूर गुरुजींकडूनच मिळालं. स्वरामध्ये म्हणजे मनामध्ये अतिशय प्रेम असायचं. प्रेम नाही तर कशाला काय अर्थ नाही. त्याचा भाव रागाचा उतरला पाहिजे. भाव तेथे देव, कारण ते सुरालाच परमेश्वर म्हटल्यानंतर तिथे भाव तिथे आलंच. म्हणजे तुमच्या गाण्यातनं सुरातनं भाव व्यक्त झाल्याने त्याचा तर तुमच्या गाण्याचा काही अर्थच नाही राहिला असं त्यांचं होतं. तुमचं त्याच्यामध्ये शास्त्रीयता वगैरे त्याचे ते अंग वगैरे असतील ते पण ते सांभाळायचं आहे, पण गाण्यातनं प्रेम व्यक्त नाही झालं ना तर त्यांना ते बरोबर नाही वाटायचं. म्हणून ज्याच्यातनं भरपूर त्याला विस्तार करण्याची अशी क्षमता आहे रागांची आणि ज्यातनं भरपूर भाव प्रकट होऊ शकेल ना असेच राग त्यांनी घेतले. ऑल इंडिया रेडिओ तसेच दूरदर्शन कलाकार असलेल्या अभ्यंकरांनी भारतभर तसेच परदेशातही अनेक मैफिली सादर केल्या. संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या आग्रहाखातर मंदारमाला व मदनाची मंजिरी या संगीत नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. आपल्या घराण्याचा आणि अभिजात संगीताचा वारसा जपत त्यांनी अनेक शिष्य घडविले. श्रीमती विभावरी बांधवकर, डॉक्टर वरदा गोडबोले, श्रीमती मधुवंती दांडेकर, डॉक्टर प्रणव पटवर्धन अशा अनेक शिष्यांबरोबरच त्यांनी मुंबई विद्यापीठात सुद्धा अध्यापनाचे कार्य केले.
माझे गुरुजी पंडित अच्युत अभ्यंकर, सूरमणी पंडित अच्युत अभ्यंकर ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर इतकी गुणवैशिष्ट्य होती त्यांच्याकडे. त्यांना एकतर किराणा गायकीची परंपरा, प्रवाह ह्याचा अतिशय अभिमान होता. किराणा गायकी ही आलाप प्रधान गायकी आहे, स्वरप्रधान गायकी आहे. स्वरांचे सूक्ष्म भेद ते कशा तऱ्हेने लागले पाहिजेत प्रत्येक रागामध्ये, त्याची सगळी संपन्नता घेऊन तो सूर आला पाहिजे. अगदी पहिल्या सुरापासून शेवटच्या स्वरापर्यंत ती नजाकत कशी कायम टिकली पाहिजे ह्यावर त्यांचा अतिशय भर असायचा. गुरु म्हणून ते खूप थोर होते, खूप महान होते. आज त्यांच्यासारखा गुरु आम्ही हरवला, हा तर म्हणजे आमचंही खूप नुकसान आहे. पण महान अशा आमच्या किराणा गायकीचं पण खूप मोठं नुकसान झालं. खूप मोठा पाईक आम्ही हरवला. त्यांना नम्र अभिवादन. गुरुजींनी सुरांवर प्रेम करायला शिकवलं. गाणं हे फक्त सुरात नाही तर सुरेल गायलं गेलं पाहिजे असं ते कायम म्हणायचे. आणि अशाच तेजस्वी सुरांची साधना करणाऱ्या किराणा घराण्याची विशुद्ध गायकी त्यांनी आयुष्यभर अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने जपली, निष्ठेने जपली. गुरुजी अत्यंत बुद्धिमान आणि कल्पक असल्यामुळे इतर घराण्यांमधील चांगल्या आणि कसदार गायकांच्या गायकीतील चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या गायकीमध्ये बेमालूमपणे समाविष्ट केल्या होत्या. आणि असं करताना कुठेही घराण्याच्या प्रतिज्ञेला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने घराण्याच्या मुशीतूनच त्यांनी आपल्या गायकीतून या गोष्टींचा आविष्कार केला आणि आम्हा शिष्यांवर देखील तसे संस्कार केले. स्वरांच्या नेमकेपणावर त्यांचा कटाक्ष होता. गाण्यात सूर हा ॲब्स्ट्रॅक्ट आहे, तो गुरुसमोर बसून लावणे, त्याचे स्थान, त्याचा भाव, सर्व गोष्टी समजून घेणे यात वर्षानुवर्ष निघून जातात. शिष्याबरोबर गुरुचाही पेशन्स तिथे असावा लागतो. पण इतक्या उच्च दर्जाची व्यक्ती माझ्या पातळीला येऊन शिकवते याचं त्यावेळी अनेकांना अप्रूप वाटायचं. लोकांना आश्चर्य वाटतं, पण माझ्या गाण्याच्या वहीत बंदिशींच्या शब्दांव्यतिरिक्त काहीही नाही. अगदी प्राथमिक शिक्षणात सुद्धा गुरुजी स्वतः बढत कशी करू शकू यावरच भर देत असत. जसं दुसऱ्याने लिहून दिलेलं भाषण आपण उत्तम पाठ करून म्हटलं तरी त्यात उत्स्फूर्तता दिसत नाही, ते प्रभावी वाटत नाही. त्याप्रमाणे तीच गोष्ट गाण्यात आहे. तान नंबर 1, तान नंबर 2, तान नंबर 3 असं आम्ही कधीच शिकलो नाही. त्यांनी विचार दिला हे महत्त्वाचं. किराणा घराण्याच्या सूर गया तो सर गया या उक्तीचा त्यांनी सन्मान केला. बाबा, माझे बाबा म्हणजे 3 गोष्टींचे मिश्रण: तत्परता, कठोर परिश्रम आणि दूरदृष्टी. इतके उच्च कोटीचे शास्त्रीय संगीत असताना देखील त्यांनी बँक ऑफ बरोडाची नोकरी 35 वर्ष केली. आणि त्या त्यागामुळेच आम्ही आणि आमचा अभ्यंकर परिवार एक चांगलं आणि भक्कम भविष्य घडवू शकलो. यातनंच प्रेरणा घेऊन मी आज माझ्या नोकरीत एक चांगल्या हुद्द्यावर पोहोचू शकलो. बाबा, तुमच्या आठवणी नेहमी माझ्याजवळ राहतील आणि पुढे देखील असेच माझे मार्गदर्शन करत राहतील. त्यांच्या अथक संगीत साधनेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सूरसिंगार संसदचा सूरमणी हा पुरस्कार, जबलपूर येथील संगीत संकल्प संस्थेचा गायनाचार्य व संगीत ऋषी पुरस्कार, ठाणे गौरव, तसेच सवाई गंधर्वांच्या नावाने दिला जाणारा मानाचा सवाई गंधर्व पुरस्कार हे त्यापैकीच काही. शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या पंडित अभ्यंकरांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषविली.
संस्कार भारती, नाद सरिता, संगीत संकल्प, चिंतामणी संगीत सभा या संस्थांचे ते अध्यक्ष होते. केवळ शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डॉक्टर वरदा गोडबोले यांनी 2013 साली ठाण्यात स्वरदायिनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेची उद्दिष्टे व ध्येय धोरणे ही केवळ शास्त्रीय संगीताला केंद्रबिंदू ठेवून आखली असल्याकारणाने अभ्यंकरांनी स्वरदायिनी संस्थेचे मानद अध्यक्षपद आनंदाने स्वीकारले आणि तेव्हापासून त्यांनी कायमच स्वरदायिनीला मोलाचे मार्गदर्शन केले. शास्त्रीय संगीतासाठी अहोरात्र झटलेल्या या तपस्वी संगीत रत्नाला अल्पशा आजाराचे निमित्त होऊन दिनांक 9 एप्रिल 2018 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचे कार्य हे संगीत अभ्यासकांना कायमच प्रेरणादायी ठरेल. अशा या ऋषितुल्य संगीत रत्नाला स्वरदायिनी परिवाराकडून संगीत सोहळ्याच्या रूपाने मानवंदना. मैं